हे सर्व समृद्धी महामार्गाचा बट्ट्याबोळ ज्या अधिकारी किंवा शासनाने केला, खरं तर ते यशमध्ये बसलेले. शासन तुपाशी आणि शेतकरी उपाशी. यांचे लेकरं बाळ मोठमोठ्या शाळेमध्ये, आमचे लेकरं बाळ आता जिल्हा परिषदमध्ये. आता आम्ही उन्हामध्ये आणि ते सावलीमध्ये. ही हृदयाची भाषा आतापर्यंत या सरकारला 38 दिवसापासून कळत नाही. हे आंदोलन पाहता पाहता एवढं तीव्र रूप धारण करेल की शासनाला सुद्धा नाके नऊ आल्याशिवाय राहणार नाही. ईश्वराने तरी त्यांना सद्बुद्धी द्यावी, हीच मी या ठिकाणी अभिलाषा व्यक्त करतो. आज आमच्या धरणे आंदोलनाचा सन्माननीय राठी सरांच्या कुशल नेतृत्वाने हा 38वा दिवस. परंतु आता आपण पाहतो की गेल्या 38 दिवसापासून हे सर्व समृद्धी महामार्गाचा बट्ट्याबोळ ज्या अधिकारी किंवा शासनाने केला, खरं तर ते यशमध्ये बसलेले. म्हणजे असं आहे की शासन तुपाशी आणि शेतकरी उपाशी. यांचे लेकरं बाळ मोठमोठ्या शाळेमध्ये, आमचे लेकरं बाळ आता जिल्हा परिषदमध्ये. आता आम्ही उन्हामध्ये आणि ते सावलीमध्ये. आणि शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे असं सरकार म्हणतं. ही मला असं वाटतं प्रामुख्याने सरकारची डोक्याची भाषा आणि आमच्या शेतकऱ्यांना लागती हृदयाची भाषा. पण ही हृदयाची भाषा आतापर्यंत या सरकारला 38 दिवसापासून कळत नाही. आणि आपण पाहतो की धर्म संस्कृती सांगणारं मला असं वाटतं हे शासन आहे. पण आपला धर्म ज्याच्यावर आम्ही आलो निवडून, त्याच धर्मशास्त्रामध्ये स्त्री, बाल, त्याचबरोबर गोमाता आणि चौथी म्हणजे प्रजा आहे. चौघाची सुरक्षा करण्याची जबाबदारी आपलं धर्मशास्त्र सांगतं. जिथं स्त्रीचा अत्याचार होतो, स्त्रीवर अन्याचार होतो, त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागला दुर्योधनाधिक. बाल हत्या जिथं होते त्याचा परिणाम आहे आतापर्यंत लोक जलामध्ये सडतात. गोमातेची हत्या जिथे होते त्या ज्या राज्यामध्ये, त्याचा परिणाम आहे मोगलाधिकांचं राज्य आहे. आणि आज आम्ही पाहतो प्रजेची जिथे जिथे प्रार्थना होते. मग हे पाहिलं की आपण श्रीलंका वगैरे पहा, जेथे प्रजाचं एकत्व राहत नाही आणि प्रजेची भाषा शासनाला समजत नाही, त्या राजाचं पतन होत असतं. पतन होण्याच्या अगोदर मला असं वाटतं की या वर्तमान शासनाने आता वेळीच जागी व्हावं. हे आंदोलन पाहता पाहता एवढं तीव्र रूप धारण करेल की शासनाला सुद्धा नाके नऊ आल्याशिवाय राहणार नाही. ही आमची शासनाला वेळोवेळी आम्ही विनंती करतो 38 दिवसापासून. पण यांना काही कळत नाही. मला असं वाटतं हे कळावं, ईश्वराने तरी त्यांना सद्बुद्धी द्यावी, हीच मी या ठिकाणी अभिलाषा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो.